बालमित्रांनो, आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत. घटकाचे नाव आहे सम विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या कशा ओळखायच्या ते आज आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहूया. पहा मित्रांनो, समसंख्या सुरुवातीला आपण पाहूया. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. हे म्हणजे यापैकी कुठलाही एक अंक येईल. हे अंक येतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. म्हणजे काय? या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे बघा. उदाहरण बघा, 12 ही संख्या बघा, शेवटी काय एक स्थानीच्या 2 म्हणून ही काय आहे? समसंख्या. आता पहा 24 हे शेवटी काय एक स्थानी 4 म्हणजे ही समसंख्या आहे. त्यानंतर 20 शेवटी काय आहे? 0 म्हणून ही एक समसंख्या आहे. 56 शेवटी काय आहे? एक स्थानी 6 म्हणजे ही समसंख्या आहे. त्यानंतर 78 शेवटी काय बघा? एक स्थानी 8 आणि दशक स्थानी 7 आहे म्हणजे 8 हे एक स्थानी असल्यामुळे ही काय झाली? समसंख्या आहे. त्यानंतर पहा 100 ही 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्या एक स्थानी बघा 0, दशक स्थानी 0 आणि शतक स्थानी 1 आहे. शेवटी म्हणजे एक स्थानी काय तिथं 0, त्याच्यामुळे 100 ही संख्या असली आणि समसंख्या झाली. हे पाहता आपण समसंख्याचा एक गुणधर्म आहे, तो गुणधर्म आपण पाहूया. बघा, समसंख्यांची बेरीज पाहणे काय का? समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच येतो, असा एक समसंख्याचा गुणधर्म आहे. तर पाहता उदाहरणाच्या आपण गुणधर्म सिद्ध करूया. बघा, पहिलं उदाहरण घेतले आपण 12 अधिक 10. 12 ही काय आहे? समसंख्या आहे. 10 ही काय आहे? समसंख्या. दोन्हीची बेरीज किती होईल? दोन्हीची बेरीज झाली 22 म्हणजे बघा 2 काय आहेत? दशक एक स्थानी 2 आहे म्हणजे याचा अर्थ 22 ही समसंख्या आहे. म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय असते? समसंख्याच असते. आता बेरीज झाला, आता वजा बेरीज बघूया. 14 ही एक समसंख्या आहे कारण शेवटी किती इथं दशक एक स्थानी 4 आहे. 14 वजा 8 ही पण समसंख्या आहे. मग 14 मधून 8 गेली किती आले खाली? 6. 6 काय आली? परत समसंख्या झाली. म्हणजेच समसंख्यांची वजाबाकी ही समसंख्याच येते. आता गुणाकाराचं बघूया. 4 गुणिले 6 दोन्ही पण समसंख्या आहे. त्यांचा गुणाकार किती आला? 6 चोक 24 म्हणजे 24 म्हणजे शेवटी एक स्थानी किती यायचं? 4 आहे. म्हणजे 24 ही संख्या असली आली समसंख्या झाली. म्हणजेच 2 समसंख्याचा गुणाकार हा नेहमी समसंख्याच येतो. हे आपण या ठिकाणी उदाहरणासहाय्यानं तपासून पाहिलेलं आहे. हे पहा मित्रांनो, आता आपण विषम संख्या कशाला म्हणायचं ते पाहूया. आता बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकीचे अंक असले, हे अंक किंवा यापैकी अंक येतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. आता बघा आपण उदाहरण बघूया. नेमकं कशाला म्हणायचं विषम संख्या ते? बघा, पहिलं उदाहरण बघा. 15 ही संख्या आहे. आता 15 मध्ये 5 काय आहे? एकक आणि 1 काय आहे? दशक. एकच स्थानी काय आले बघा शेवटी? तर 5 आहे. मग या 4 संख्यापैकी 5 संख्यापैकी शेवटी संख्या आलेली आहे तर 5, बरोबर आहे. म्हणून 15 ही कसली आहे? विषम संख्या. आता 27 बघा, एक स्थानी काय आहे? 7 म्हणून याला काय म्हणायचं? विषम संख्या. आता बघा 69 मध्ये 9 काय आहे? या ठिकाणी 9 आलेले आहे 4 5 पैकी म्हणून याला काय म्हणायचं? 69 ही विषम संख्या. शेवटी बघा इथं 81 मध्ये सुद्धा 1 आहे एक स्थानी, त्यामुळे 81 कसली आहे? विषम संख्या. आता 3 अंकी संख्या दिलेली बघा इथं 515. याच्यामध्ये 5 एकक, 1 दशक आणि 5 काय आहे? शतक आहे. आता एक स्थानी म्हणजे शेवटी काय आहे बघा? 5 आहे म्हणून ही 515 ही संख्या काय झाली? विषम संख्या. आता परत बघा 103 संख्या आहे. 3 हा एकक आहे, 0 दशक आहे आणि 1 काय आहे? शतक आहे. 3 शेवटी आहे म्हणून 103 ही काय संख्या आहे? विषम संख्या आहे. पहा मित्रांनो, आता विषम संख्येचे काय गुणधर्म आपण पाहूया. आता बघा, पहिला गुणधर्म आहे 2 विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी ही समसंख्या येते. आता उलट आहे बघा, समच्या टायमाला काय होतं? 2 समसंख्यांची बेरीज
काय आले ते समसंख्या येते. दोन समसंख्यांची वजाबाकी सुद्धा काय येते ते समसंख्या येते. आता इथं मात्र काय दोन विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही समसंख्या येते. म्हणजे उलट आहे, विषम संख्येची बेरीज सम येते आणि समचं मात्र काय होते समच राहते. आता उदाहरण पाहूया. 35 अधिक 11. 35 ही विषम संख्या आहे अधिक 11. 11 सुद्धा काय आहे विषम संख्या आहे. मग दोन्हीची बेरीज किती झाली 46. 46 बघा आता शेवटी काय आहे 6 म्हणजे एक स्थानी 6 आहे. म्हणजेच 46 संख्या कसली आहे समसंख्या आहे. म्हणजेच दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या आलेली आहे. आता बघा वजाबाकीचा गुणधर्म बघूया. 25 ही काय आहे विषम संख्या आहे. 13 कसली आहे विषम संख्या आहे. 25 वजा 13 उत्तर किती आलेलं आहे 12. म्हणजे 2 कसली इथं 2 हा एक स्थानी असल्यामुळे 12 ही संख्या कसली आहे समसंख्या. म्हणजेच दोन विषम संख्यांची वजाबाकी ही काय आलेली आहे 12. म्हणजेच कसली आहे सम आलेली आहे. म्हणजेच आपला नियम काय होता गुणधर्म काय होता दोन विषम संख्यांची वजाबाकी ही नेहमी समसंख्या येते. हा गुणधर्म आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहिला. आता बघा दुसरा गुणधर्म बघूया. दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. आता हा गुणधर्म बघूया. उदाहरण बघून समजून घेऊ. 5 कसली आहे विषम संख्या. 7 कसली आहे विषम संख्या. दोन्हीचा गुणाकार बघा 5 गुणिले 7 किती उत्तर आलं 5 7 35 म्हणजे 35 इथं उत्तर आलं. 35 कशी संख्या आहे बघा. आता 5 काय आहे एक स्थानी आहे म्हणजे 35 संख्या कसली झाली विषम संख्या. म्हणजेच दोन विषम संख्यांचा गुणाकार हा नेहमी विषम संख्याच येतो. दुसरं उदाहरण बघा 15 गुणिले 3. 15 बी विषम 3 पण विषम 15 त्रिक 45 उत्तर आलं. 45 मध्ये शेवटी काय आहे 5 हा एकक आहे त्यामुळे 45 सुद्धा विषम संख्या आहे. म्हणजेच दोन विषम संख्येचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. हा गुणधर्म या ठिकाणी आपण पाहिला. पहा मित्रांनो आता बघा सम आणि विषम संख्येवरती परीक्षेमध्ये उदाहरण कसं येतं ते एक उदाहरण आपण पाहू. आता बघा प्रश्न आहे खालील संख्यांपैकी सम व विषम संख्या ओळखा व लिहा. आता बघा या तुम्हाला चौकटीमध्ये संख्या दिलीत बघा. त्याच्यामध्ये काही सम पण आहेत आणि काही विषम पण आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपण सम संख्या इथं लिहायच्या आणि विषम संख्या या समोर लिहायच्या. म्हणजे अगोदर आपण ओळखलं पाहिजे. ओळखायचं तुम्हाला मी मगाशी नियम सांगितले त्याप्रमाणे आपण ओळखायचे. आता बघा समसंख्या अगोदर ओळखूया आपण. आता बघा समसंख्याचा काय नियम आपण सांगितलं मगाशी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकीचा अंक असला त्याला म्हणायचं समसंख्या. आणि विषम संख्येचा काय नियम सांगितला. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक किंवा त्यापैकी अंक असतील तर ती संख्या कशी होते विषम संख्या. आता बघा पहिली संख्या कोणती बघा मग आता 35 शेवटी काय आहे 5 म्हणजे विषम संख्या आहे. म्हणजेच 35 संख्या असलेली विषम म्हणजे आपण इथे 35 ही विषमच्या ह्याच्यामध्ये लिहून टाकू. आता 52 बघा 52 मध्ये शेवट काय आहे 2 म्हणून पूर्ण 52 संख्या आली सम म्हणजे की आपण सम ह्याच्यामध्ये लिहून टाकू. आता 204 तीन अंकी संख्या आहे. एकक स्थानी किती आहे 4 4 असल्यामुळे काय आला 204 समसंख्या आली. म्हणजे आपण या समसंख्येमध्ये लिहून टाकू. त्यानंतर 121 121 मध्ये शेवटी एकक स्थानी काय आहे 1 म्हणून 121 कसली आहे विषम संख्या. मग विषमच्या ह्यामध्ये लिहून टाकू. आता बघा 509 509 मध्ये एकक स्थानी काय आहे 9 म्हणून ही 509 कसली आहे विषम संख्या. म्हणजे विषमच्या ह्यामध्ये लिहू. त्यानंतर 74 74 मध्ये एकक स्थानी काय आहे 4 म्हणून 74 संख्या कसली आली समसंख्या. मग इथं समच्या मध्ये लिहून टाकू. त्यानंतर बघा 413 तीन अंकी संख्या आहे. शेवटी किती आहे 3 3 असल्यामुळं 400 कसली होणार आहे विषम संख्या. मग इथं किती आपण विषमच्या घरामध्ये 413 लिहून टाकू. त्यानंतर शेवटची संख्या बघा आता 60 60 मध्ये शेवटी काय आहे 0 0 सुद्धा शेवटी असं काय होते ती संख्या समच असते म्हणून 60 ही संख्या सम आहे. मग ती आपण लिहायच्या समच्या घरामध्ये ती 60 संख्या लिहून टाकू.
आता बघा अशा प्रकारे आपण या दिलेल्या सगळ्या संख्यापैकी सम कोणत्या आहेत आणि विषम कोणत्या आहेत ते आपण शोधल्या. अशाच प्रकारे तुम्हाला सम आणि विषम संख्या अनेक प्रकारचे प्रश्न येतात. आपल्याला जर मूळ संकल्पना कळाली तर आपल्या सगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतात. त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही तुमच्या स्कॉलरशिप मध्ये पण असतील ते सम आणि विषम संख्येचे सोडवा आणि काय अडचण आली तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. पहा मित्रांनो, आजचा आमचा सम आणि विषम संख्येचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला शालेय अभ्यासक्रमात उपयोग आहेच, परंतु सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. या पाठ्यक्रमाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इथून आम्ही जे टाकणारे व्हिडिओ ते सर्व पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ज्ञानज्योती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.